शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी आपला शुभचिंतक अमोल पाटील। आज एक खास व्हिडिओ बनवण्यासाठी मी या ठिकाणी आलो। तुम्ही जर बघत असाल पपईची लागवड काल झालेली आहे। जगभरातनं 17 वेगवेगळ्या हायब्रिड्स 18 हायब्रिड्स आणून या ठिकाणी आज लागवड संपलेली आहे। तर मी जस्ट आता व्हिजिटसाठी आलो होतो। काही दिवसापूर्वी मी एक छोटासा व्हिडिओ बनवला होता की फॉस्फरिक ॲसिड हे कुठलंही पीक लावल्यानंतर लगेच सोडल्यानंतर ज्या जमिनी खारट आहेत, चोपण आहेत, ज्या जमिनीचा पीएच जास्त आहे त्याचा पीएच कसा कमी होतो हे दाखवण्यासाठी एक मशीन ने टेस्ट मी करून दाखवली होती आणि तो व्हिडिओ इतका व्हायरल झाला, त्याला जवळपास 400-500 कमेंट्स आलेले आहेत खाली की साहेब हे मशीन आम्हाला कुठं मिळेल। तर त्याच मशीनविषयी मी थोडीशी डिटेल माहिती तुम्हाला आता देतोय आणि ते मशीनसुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देतोय, ना नफा ना तोटा या तत्वावर। तर मित्रांनो, हे एकदम छोटंसं म्हणजे अगदी एवढंच कंपॉस बॉक्स आपल्याकडे असते त्याप्रमाणे बसेल असं छोटंसं मशीन आहे। या मशीनमध्ये काय काय गोष्टी निघतील तर याच्यामध्ये हे एक 5 सुया असलेलं एक यंत्र आहे, त्याला ही वायर आहे आणि त्याला एक ॲडॅप्टर आहे, कनेक्टर आहे, जेणेकरून तुम्ही अँड्रॉइड असेल, ॲपल असेल, आयफोन असेल तर त्यांना कनेक्ट करू शकतात। आता जेव्हा हे मशीन मी तुमच्याकडे देईल, पाठवेल, त्यावेळेस यासोबत एक QR कोड तुम्हाला येईल। त्या QR कोडला स्कॅन करून याचं ॲप तुम्हाला अँड्रॉइड मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे। अँड्रॉइड मोबाईलमध्ये डाउनलोड केल्यानंतर ही जी वायर आहे याच्यामध्ये ही वायर अशी जॉईन करायची आणि हा माझ्याकडे एक अँड्रॉइड मोबाईल आहे, या मोबाईलमध्ये मी या ठिकाणी त्याला कनेक्ट करणार। कनेक्ट केल्यानंतर सॉईल डिटेक्टर नावाचं ते ॲप आहे, या जवळ या। आता या ॲपमध्ये आपल्याला काय काय करणार आहे, या ॲपमध्ये आपल्याला जे पॅरामीटर करणार आहेत, एक आहे टेम्परेचर, दुसरा आहे मॉइश्चर, तिसरा आहे कंडक्टिव्हिटी म्हणजे EC, चौथा आहे pH, पाचवा आहे नायट्रोजन प्रति किलो किती मिलीग्राम आहे, 6वा आहे फॉस्फरस, 7वा आहे पोटॅशियम आणि 8वा आहे फर्टिलिटी। म्हणजे 8 गोष्टी आपल्याला या ठिकाणी करणार आहे। आता काय करायचं हे तुम्ही एकदा कनेक्ट केलं की कनेक्ट केल्यानंतर आपण आता याला जमिनीमध्ये खोसायचं आहे। आता जमिनीमध्ये या ठिकाणी थोडीशी आता तुम्ही बघा, जवळ या, मी तुम्हाला आता डिफरन्स दाखवतो। आता या बाजूने या म्हणजे तुम्हाला फिगर दिसेल। आता बघा ही जी माती ही पूर्णपणे कोरडी माती आहे। मी इथे हे पूर्ण मशीन जे आहे हे याच्यामध्ये टाकतोय, पूर्ण मशीन। आता आपण या ठिकाणी बघतोय की टेम्परेचर या मातीचं आत्ता 39 डिग्री आहे, मॉइश्चर फक्त 11% मॉइश्चर आहे, राईट। आता बाकीचं सगळं कंडक्टिव्हिटी दिसत नाही कारण की मॉइश्चर नाही आहे, pH 7 दिसतोय, नायट्रोजन नाही आहे, फॉस्फरस नाही आहे, पोटॅशियम नाही आहे, मॅग्नेशियम नाही आहे। तो का नाही आहे कारण की मॉइश्चर त्या तिथे नसल्यामुळे तो त्या ठिकाणी सेन्स करू शकत नाही, पण टेम्परेचर आणि जेवढं मॉइश्चर आहे तेवढं त्याने त्या ठिकाणी सेन्स केलेलं आहे। आता याच्या विरुद्ध आता मी जिथं पाणी आहे म्हणजे या ठिकाणी जमीन ओली आहे, आता बघा तुम्ही हे फिगर्स बघा, परत 0 झाल्या आहेत सगळ्या। कसं खोसायचं ते तुम्ही लक्षात घ्या, पूर्ण इथपर्यंत, ओके राईट। आता बघा मॉइश्चर आलं 74, 4 ते 5 मिनटं जाऊ द्यायचे आहेत, त्यानंतर पूर्ण डेटा हा इथे व्यवस्थित स्थिर होतो। 74% मॉइश्चर या ठिकाणी आहे। सॉईलचं टेम्परेचर 33 डिग्री आहे, 32-33 डिग्री आहे। कंडक्टिव्हिटी साधारणतः 908च्या आसपास आहे। pH हा एकदम व्यवस्थित आहे, सगळ्यात परफेक्ट pH आहे 6.8। नायट्रोजन आहे 45 मिलीग्राम प्रति किलो, हे तुम्हाला दिसतं ना व्यवस्थित। फॉस्फरस आहे 63 आणि पोटॅशियम आहे 145 मिलीग्राम पर किलो, फर्टिलिटी 503 मिलीग्राम आहे। आता एक सायंटिफिक रूल असा आहे की नायट्रोजन जर 120 मिलीग्रामपेक्षा कमी असेल तर तो जमिनीमध्ये कमी आहे, म्हणजे आत्ता या जमिनीमध्ये नायट्रोजन कमी आहे। फॉस्फरस जर 6 मिलीग्राम प्रति किलोपेक्षा जास्त असेल तर तो आयडियल आहे किंवा पुरेसा आहे, म्हणजे इथे फॉस्फरस भरपूर आहे। पोटॅश जर 120 मिलीग्राम
प्रति किलोपेक्षा जास्त दिसत असेल तर तुमच्या जमिनीमध्ये पोटॅश भरपूर आहे. म्हणजे आत्ता या जमिनीमध्ये फक्त थोडीशी नायट्रोजनची कमतरता आहे, फॉस्फरस पुरेसा आहे, पोटॅशियम पुरेसा आहे, मॉइश्चर एकदम पुरेसा आहे, pH एकदम परफेक्ट आहे, कंडक्टिव्हिटी परफेक्ट आहे, टेम्परेचर परफेक्ट आहे. एवढे पॅरामीटर आपल्याला या ठिकाणी कळतात. यानंतर आपल्याला या पॅरामीटरनुसार विशेषतः ज्यांच्याकडे फळबाग आहेत, लिंबू आहे, संत्रा आहे, मोसंबी आहे, द्राक्ष आहे, डाळिंब आहे, इव्हन कापूस, सोयाबीन, केळी, ऊस, मका यासारख्या पिकांनासुद्धा हे मशीन अत्यंत फायदेशीर ठरतं. तुम्हाला एक कळतं सगळ्यात महत्त्वाचं, आता तुम्ही जर म्हणाल की माझ्याकडे डबल लॅटरल असून मी आता या शेताला पाणी देणार नाही आहे, कारण की मॉइश्चर एकदम परफेक्ट आहे. 75% मॉइश्चर आहे. 70-75% मॉइश्चर जर जमिनीमध्ये असेल तर त्याला आपण वापसा कंडिशन, आणि तुम्ही पीक जर बघाल तर एकदम परफेक्ट आहे, ते ऊन धरत नाही आहे, काहीच नाही. pH परफेक्ट असल्यामुळे मला pHची चिंता नाही आहे, मला फक्त थोडासा नायट्रोजन जशी गरज असेल तशी द्यावं लागेल. तर एकदम एक प्रायमरी पॅरामीटर 95% अचूकता या मशीनची आहे. ना नफा ना तोटा या तत्वावर हे मशीन महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकरी बांधवांसाठी आपण उपलब्ध करून देत आहोत. तुम्हाला व्हिडिओच्या खाली एक लिंक मिळेल. मशीनची किंमत जास्त आहे, परंतु इतका इन्स्टंट आपल्याला रिझल्ट मिळतो. आपण आपल्या 1 एकर शेतामध्ये 8-10 ठिकाणी पॅरामीटर चेक करू शकतो, आठवड्याला चेक करू शकतो, जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपण चेक करू शकतो. तर खाली तुम्हाला एक लिंक मिळेल, त्या लिंकवर जाऊन याचं पेमेंट करायचं आहे. 14,999 रुपये या मशीनची ओरिजिनल किंमत आहे. ना नफा ना तोटा, याच्यात मी काहीच घेणार नाही आहे. ते पेमेंट तुम्ही कंप्लीट केलं की त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि 750 777 5355 या नंबरला तो स्क्रीनशॉट पाठवायचा आणि कृपया मला मशीन पाठवा, हा माझा पत्ता आहे असं सुद्धा तिथे मेन्शन करायचं. तुम्हाला मशीन पुढच्या 7 ते 8 दिवसात, मी याच्या मॅन्युफॅक्चरर नाही आहे, एक 10-12 मशीन मी आता मागून ठेवले आहेत, तर कुणाला 5 दिवसात 6 दिवसातही मला पोचवता येईल. जे तालुक्याच्या ठिकाणी आहेत किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत त्यांना मशीन लवकर पोचेल, जे खेडेगावात आहेत त्यांना पोचायला थोडासा वेळ लागेल. तर एक चांगलं मशीन आहे मित्रांनो, आणि 14,000 रुपये किंमत, 14,999 म्हणजे जवळपास 15,000 रुपये किंमत, थोडी जास्तच आहे, परंतु मी त्याच्यात काही करू शकत नाही. खूप लोकांनी मला मागणी केली म्हणून हे मशीन त्या लोकांसाठी आपण उपलब्ध करून देत आहोत. तर 8 पॅरामीटर आपल्याला कळतील आणि फायदेशीर आहे. मी स्वतः जवळपास गेल्या 6 महिन्यापासून हे मशीन वापरतो आहे, तर नक्कीच याचे खूप चांगले फायदे शेती करताना आपल्याला जाणवतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, आणि ज्यांना मशीन हवं असेल मी ज्याप्रमाणे प्रोसिजर सांगितली त्याप्रमाणे कंप्लीट करा. धन्यवाद.